प्रवीण उत्तम बगळे. हां, तुम्ही आता सध्या बाबा हे आग्राचे किती काम म्हणून करतात? हे मेरे बांदप चालू हा. हां, हे केन्नापासून सुरू केल्यात? आता कशे स्टार्टिंगाक हे उदीक असता ते आमी नोव्हेंबरान सुरू करता आठवप. नोव्हेंबरान आठोवपाक. मागीर ते खाला असता ते मागीर वॉटर फॉर्म लायता माझो. हां, आणि सध्या पावसूय मोठ्या प्रमाणात लागलेलो हा न्हू. ते पावसाचे बरोबर ना तेका लागून मातशे डिले जाले. हां, हरशी तुमचे पहिले मीठ केन्ना येता? जानेवारीन काडटा लास्ट वीक. जानेवारीन लास्ट वीकान काडटाले, पूण अंदू जातले हे जानेवारीन एंडिंगाक? क्लायमेट अशे बरे आत जाल्यार जावं शकता, थोडे जावंक शकता. कितके दीस लागता हे काम करपाक मिठाच्या पयलीं, मीठ येवच्या पयलीं? पयलीं म्हणजे 1-1.5 म्हयनो कशे काम करचेच पडटा. सगळे मेरे बांदप, साफसफाई, शेळो आसलेलो काडा. हां, आणि ही जमीन मातशी तयार करची पडटा, कितें खणची पडटा? खणची म्हणजे आमी आतां पायानच बुड्डा येता आनी मोव मोव करता. आणि मागीर हेका जे उदक जाय पडटा ते खारे ते खंयच्यान घेतात? शापोरा नदीक थंयच्या पायप घातलेले हा, ते आमी सोडटा, जाय तेन्ना घेता भितर. भरतेच्या वेळार घेवप ते. आणि सरकार कडल्यान कितें मेळता तुमकां अनुदान बी ह्या व्यवसायाक? तशें अनुदान कांय ना आमकां. अनुदानाची शक्यतो ह्यात ना, पूण आमकां हे बंधारे आहात ते बरो मजबूत करून दिल्या पुरो आमी अशें मागता. बंधारे बांदूंक ना? अंदू खंय तरी बंधारे बांदलेले न्हू गेल्या वर्सा? कितें जालें? पूण तरी सुद्दां ते हांवें मागलेले तेंचे कडेन एडिशनल तबाव मागलेले, फळये मागलेले. हां, फळये मागलेले. हां, ते ना घालण्या कारणान पाणी भितर तरी अजून येता. हां. हो व्यवसाय तुम्ही केन्नापासून करतात? आजोबा पासून. हां, त्याच्या उपरांत मागीर तुमचे बाबा, मागीर तुम्ही करतात. आता तुमकां कोण कोण मदत करता ह्या व्यवसायान? बायल करता, भावाची बायल करता. हां, आणि अशे कामगार बी घालचे पडटा? कामगार घालता एक मागीर काडल्या उपरांत. काम करपाक तांकां तशें जायना. हां, हे मीठ सगळ्या गोंयान पेक्षा पळय धव्वे फुल्ल मीठ असता. आणि काळे मीठ काडप असता ते कशा पद्धतीने काडटात? काळे मीठ काडटात ते पळय आमी हे कुंगो मांडलो का ना, मीठ जाले का ते पयलीं सगळं चिकल घेवन आमी काळे काडटा. काळे काडटा. सगळे काळे काडल्या कारणान मागीर परतून सुकयता त्यात मिठान धरून, आणि त्याचे सालणे असता ते मारता आणि दुसरे उदीक घालता फ्रेश. त्याच्या उपरांत मागीर धवे येता. हे आता आगर तुमच्या मालकीचे काय भाटकारांचे? आगर कशे आहा, सगळे भाटकारीत आगर हा. एकच आमच्या सात्री देवीचो आगर हा. 2 वर्सांनी लिलाव जाता त्याचो. हां, तो लिलावाद्वारे तो तुम्ही करता का आणि कोणय करतात? मागीर भाटकाराक तुमकां कितें खंड बी दिवचो पडटा? पयलींचे कितें आहा ते खंड करता ते दिता. भाटकार मदीं ऑब्जेक्शनां बी तसली काय हाडिनात? आता बारीक पळोवंक गेल्यार हे सगळे काही ठिकाणी आता शापोरा नदीक पळयता ते पयलीं आगर आसले थंय चोपड्या, ते बुजयले गेले आणि थंय बिल्डिंगा येता. ह्या आगरांचेर दोळो कोणाचो म्हणजे दिल्लीवाल्यांचो आसा असो तुमकां दिसता? दिल्लीवाल्यान हांगा सुद्धा एक प्रॉपर्टी घेतलेली, तो बुजयला. पूण सरकार कडल्यान तुमकां संरक्षण मेळतलें अशें दिसता? ह्या फुडें आता पळोवया कितें करतात ते आता कोण. आणि आता हांगा मीठ काडपी कमी जायत गेल्ले आहा, त्या कारणान हे जाता न्हू. गेल्या वर्सा जितले मीठ काढले तितले सगळे वयता काय उरता ते? ना, कशे गेल्या वर्सा मीठ आमी बरे काडले. म्हणजे गेल्या वर्सा आसा तेका काय अंदू रेट चड मेळता काय कमी? पावसाचेर डिपेंड. पावस बेगीन पडलो जाल्यार ते मागीर रेटाक पयलींचे डिमांड येता. आता तुम्ही हे जे मीठ हय काडटा पळय ते आता तुमकां घरा व्हरतलो जाल्यार रस्त्याची तशी सोय आसा काय कशें व्हरतात? ना, रस्तो असो परमनंट असो रस्तो ना. त्याच्या कारणान आमी 2 व्हिलर घालून व्हरता. हां, 2 व्हिलरीन म्हणजे शेतासून वाड मेळत थंयच्यान घालतात. आणि सरकार कडल्यान तुमकां कांयच अनुदान बी तसला काय ना? तशें कांयच ना. मेळचे अशें दिसता सरकार कडल्यान? म्हणजे जास्त हेतूर मागीर कोणी लक्ष युवा पिढी मातशी येऊ शकता, फुडेकार घेऊ शकता. नमस्कार. सध्या आम्ही आगरवाडा जो फेमस मिठाचा आगर आहे ते प्रवीण बगळी या ठिकाणी मिठाचा आगर तयार करत आहेत. मीठ कशा पद्धतीने काढायचं यासाठी सुरुवातीला काम करायचं असतं, माती मऊ करायची असते, मेरे बांधायचे असतात आणि नंतर मग सगळं झाल्यानंतर शापोरा नदीचं जे खारं पाणी असतं ते भरतीच्या वेळेत पाणी घ्यायचं असतं. आणि हा पारंपरिक व्यवसाय मागच्या कित्येक वर्षापासून सुरू आहे. आणि हा व्यवसाय करत असताना सरकारकडून मात्र कसल्याच प्रकारचं अनुदान मिळत नाही. प्रवीण बगळी यांना गोवा बायोडायव्हर्सिटीचा प्रथम पुरस्कार प्राप्त झालेला आहे. पारंपरिक पद्धतीने मीठ काढणे व्यवसाय करत असतानाच आजूबाजूच्या जे नवीन युवक येतील हे मीठ व्यवसायात तर त्यांना प्रोत्साहन देण्याचंही काम ते करत असतात. परंतु आज जर आपण शापोरा म्हणा किंवा समुद्रकिनारी जर नजर मारली तर दिल्ली भागातील व्यावसायिकांच्या नजरा
शेत जमीन म्हणा किंवा ज्या उघड्या जमिनी असतात त्या मोकळ्या जागेवर गेलेला आहे। आणि याही ठिकाणी चोपडे पूर्वी मिठाचे आगर होते, ते मिठाचे आगरासहित जमिनी दिल्ली भागातील नागरिकांनी विकत घेतले आणि मिठागरे बुजवून त्या ठिकाणी कॉन्क्रीटचं जंगल उभारण्याचंही काम सुरू झालेलं आहे। त्याच पद्धतीने भविष्यात या आगर परिसरात मिठाचे आगर आहेत, आगरवाडा परिसरात त्या ठिकाणी अशा नागरिकांचेही लक्ष वेधलेलं गेलं आहे। परंतु येथील जे प्रवीण बगडी म्हणतात की सरकारने संरक्षण देण्याची गरज आहे आणि हा व्यवसाय करत असताना जो पारंपरिक जो व्यवसाय करतात त्या जे बंधारे आहेत, जे बंधारे पावसाळ्यात तुटून मग शेती बागायती नुकसानीत होते, ते पक्के बांधकाम करून बंधाऱ्यांचं दिलं तर आणि काही जे पडिंग मिठागर आहेत त्यांना जर प्रोत्साहन दिला तर मीठ व्यवसाय अधिक खुलून जाईल असा त्यांचा दावा आहे आणि त्यांची मागणी आहे। सरकारने याकडे लक्ष देऊन मिठागर व्यवसाय करणाऱ्या नवीन युवकांना या क्षेत्रामध्ये आणण्यासाठी अगोदर जे पूर्वीचे मीठ व्यावसायिक आहेत त्यांच्याशी चर्चा करून नवीन युवक या क्षेत्रामध्ये कसे येतील त्यावर अभ्यास करावा आणि जे पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करतात सरकारी नोकरीच्या मागे न धावता जो पूर्वजांचा व्यवसाय आहे तो पूर्वजांचा व्यवसाय सांभाळण्याचं काम करतात त्यांना खरं म्हणजे वेळोवेळी सहकार्य करण्याची गरज आहे आणि त्या पद्धतीने सरकारने सहकार्य करावं अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी।